मराठी व्यावसायिक फक्त रील पुरते मर्यादित नाही राहिले पाहिजे, ते रिअल मध्ये भेटले पाहिजे. मी झालं, सागरदादा झालं, जगदम ज्यूसचे मालक हे आम्ही आमचं महिन्यातून एक क्वार्टर रील असतो त्यावर आधी आम्ही भेटतो. आता आज सागरदादा नाही, पण त्या टॅबलो फक्त व्यवसायाच्याच गप्पा. काय होतं, महिन्याभरात प्रत्येकाला एक वाईट अनुभव आलेला असतो. कदाचित तो पुढच्या महिन्यात दुसऱ्याला येणार राहतो. आणि आमचं क्षेत्र एकच आहे, आम्ही सगळे फूड मध्ये काम करतोय, पण आमचं प्रोडक्ट वेगवेगळे. त्याच्यामुळे एक व्यावसायिक म्हणून आमच्या मनात इन्सिक्युरिटी नाही राहत आजी. आणि आज दादा भेटायला आली. खरं तर बरेच दिवस झालं इथं भेळ खायला यायचं होतं. आम्ही बऱ्याच वेळा भेटलोय, पण बाहेर भेटलो, इथं पहिल्यांदा आलो. तर बऱ्याच वेळा लोकांची काही मेंटॅलिटी झालेली आहे, जे नवीन युवा पिढीला ज्यांना व्यवसाय द्यायचा की दुकान करताना खूप मोठं दुकान पाहिजे, लॅविश दुकान पाहिजे, 2-4 लाखाचं फर्निचर पाहिजे. पण आज तुम्ही दुकान बघू शकता, अतिशय साधं आहे, पण लोकांना उभं राहायला, गिराईक एवढी गर्दी आहे की उभं राहायला पण जागा नाही. तर आज खरं तुमच्याकडनं एक गोष्ट मी शिकलो, याच्या पुढे जे कोणी व्यवसायाबद्दल माझ्याकडनं मदत घेतील त्यांना मी सांगणार, बाबा क्वालिटी द्या. क्वालिटी दिली की लोक हातगाडी सुद्धा येतात. आणि इथून पुढे पण आम्ही भेटत राहू. आणि मराठी मुलं जे नवीन व्यवसायात येणार आहेत त्यांच्यासाठी निश्चितच काहीतरी आमचं देणं बाकी राहतं आलेल्या लोकांचं, तर ते देण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमच्या मराठी व्यावसायिकांच्या मैत्रीमध्ये कोणाचा किती धंदा आहे, कोणाची किती शाखा आहे, कोणाची किती फॉलोवर आहे, याच्यावरून आमची मैत्री नाही. आमची मैत्री ठरते काही एकमेकांशी बोलायच्या आधी आम्हाला जास्त विचार नाही करायला लागत, कारण की आमच्या मनात निर्मळपणा आहे. त्याच्यामुळे आमच्या अशी वाईफ जमली ना. व्यावसायिक मित्र तर आधी होतो, आता पर्सनल आम्ही मित्र झालेलो नाही, आहे. खरं आहे, आणि फॅमिली झाली. प्रत्येकाने रील पुरतं मर्यादित नाही राहिलं पाहिजे, रिअल मध्ये भेटा. आणि फक्त इंस्टाग्रामवरचे व्यावसायिक नका धरू, तुमच्या आजूबाजूचे तुमच्या गावातले व्यावसायिक धरा, एक चांगले युनियन बनवा. त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होणार.